संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक अतिशय महत्त्वाची अपडेट सर्वोच्च न्यायालयामधून पुढे आलेली आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडने सर्वोच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केलेला होता। त्याचा तो जामिनासाठीचा अर्ज जी रीट पिटिशन आहे ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे। अतिशय मोठा धक्का हा वाल्मिक कराडला जो आहे तो बसलेला आहे। हा सगळा प्रकार नेमका काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। 9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं। त्यानंतर टाकळी शिवारातील एका शेतात नेऊन विष्णू चाटे, जयराम चाटे यांच्यासह इतर आरोपींनी संतोष देशमुख यांना नग्न करून लोखंडी रॉड आणि गॅस पाईपनं बेदम मारहाण केलेली होती। हातपाय तोडून अक्षरशः हालहाल करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती। या अमानुष कृत्यादरम्यान आरोपींनी परळीतील जो गुंड आहे ज्याच्यावरती आरोप ठेवण्यात आलेला आहे मुख्य आरोपी म्हणून, त्या वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉल करून हा सगळा प्रकार प्रत्यक्ष लाईव्ह पद्धतीने दाखवण्यात आलेला होता। या क्रूर हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय संतापाची लाट उसळलेली होती। पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ मकोका अंतर्गत कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकलेल्या होत्या। न्यायालयामध्ये या सर्व आरोपींच्या विरोधात 1800 पानांचं दोषारोप पत्र देखील आता दाखल करण्यात आलेलं आहे। आरोपींच्या मोबाईलमधून पोलिसांना हत्येचे थेटपणे 15 व्हिडिओज आणि 8 फोटो देखील मिळालेले होते, ज्यामध्ये आरोपी अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण करताना सुद्धा संतोष देशमुख यांना दिसत आहेत। त्याचबरोबर मारहाण करताना आरोपी आनंद व्यक्त करत असल्याचं सुद्धा व्हिडिओ आणि फोटोमध्ये जे आहे ते पुढे आलेलं होतं। या प्रकरणाची व्याप्ती आणि भक्कम पुरावे पाहता आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज जो आहे आधी सत्र न्यायालय त्यानंतर उच्च न्यायालयाने जो आहे तो फेटाळलेला होता। त्यानंतर 26 फेब्रुवारी 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला होता। तो अर्ज सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला होता। या फेटाळलेल्या आदेशाचा पुनर्विचार व्हावा यासाठी वाल्मिक कराडच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये जी आहे ती रीट पिटिशन जी आहे ती दाखल करण्यात आलेली होती। मात्र 14 जुलै 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एम.एस. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन. काटेश्वर सिंग यांच्या खंडपीठानं हे जे आहेत सगळी जी रीट पिटिशन आहे ती फेटाळलेली आहे। या प्रकरणातील कागदपत्रांची सखोल पडताळणी केली आणि त्यानंतर स्पष्ट शब्दामध्ये जामीन देण्यासाठी न्यायालयाने स्पष्ट शब्दांमध्ये जो आहे तो नकार दिलेला आहे। आणि आता जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला आता आणखी काही दिवस हे तुरुंगामध्येच राहावं लागणार आहे। कोर्टाच्या कठोर भूमिकेमुळे वाल्मिक कराडची याचिका आता फेटाळली गेली असून त्याची जेलवारी आता आणखी कायम असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। एका सरपंचाची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आलेली होती। व्हिडिओ कॉलवरती थेटपणे लाईव्ह स्ट्रीमिंग जे आहे ते दाखवण्यात आलेलं होतं। लाईव्ह व्हिडिओ कॉल जो आहे तो वाल्मिक कराडला केला गेलेला होता असा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे। आणि त्यामध्ये आता या सर्वच आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांच्यावरती 1800 पानांचं आरोपपत्र सुद्धा दाखल करण्यात आलेलं आहे। आता या प्रकरणामध्ये पुढे काय घडतं, आरोपींना नेमकी काय शिक्षा होते हे सगळंच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।